नमस्कार मंडळी. आजच्या ज्योतिष वर्गामध्ये आपल्याला दोन सूत्र शिकायची. ज्योतिषशास्त्र शिकताना काही सूत्र अत्यंत महत्त्वाची असतात आणि जर त्या सूत्रांचा पत्रिका पाहताना जर नीट काळजीपूर्वक विचार केला आणि तो एक नियम पाहिला पत्रिकेमध्ये, तर जातक आपल्याला जो प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला अत्यंत सुलभ पद्धतीने आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. म्हणजे गोंधळग्रस्त परिस्थिती तुमची होणार नाही. एखादा जातक ज्यावेळी प्रश्न विचारतोय त्याला काही सूत्र जी आज आपण शिकणार, दोन सूत्र आज आपल्याला शिकायचे आणि त्याच्यापैकी ती सूत्र तुम्ही नक्कीच पत्रिका पाहताना ती वापरून पहा. तुम्हाला त्याची नक्कीच चांगली प्रचिती येऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे आता लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा जातक वास्तूचा प्रश्न घेऊन येत असतो आणि अनेकांना वास्तूमध्ये पैसे गुंतवायचे असतात, नवीन वास्तू घ्यायची असते, नवीन वास्तूमध्ये प्रवेश करायचा असतो आणि प्रत्येकाचीच मनोकामना असते की माझी स्वतःचं एक घर व्हावं आणि त्याच्यासाठी तो पुऱ्या जन्माची कमाई किंवा जे काही नेहमी तो अर्थार्जन करत असतो त्याच्यातून तो बँकेचं लोन घेऊन त्या वास्तूमध्ये तो पैसे गुंतवत असतो. परंतु वास्तूमध्ये पैसे गुंतवताना नीट विचार करून ती वास्तू गुंतवली पाहिजे. पत्रिकेमध्ये पहिला आपला योग आहे का? यावेळेला मी ज्यावेळेला वास्तू घ्यायला जातोय, वास्तूचा मनात विचार येतोय, त्याला खरंच मी आता पैसे गुंतवू का? माझी महादशा अंतर्दशा किंवा हा माझा जो समय आहे तो समय माझा उत्तम समय आहे का गुंतवणूक करण्यासाठी? कारण वास्तूसाठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागते, लक्षात घ्या. आणि अनेक जण वास्तूमध्ये गुंतवणूक करतात, पण काही वेळा असं होतं की ती वास्तू मिळायला सुद्धा प्रचंड विलंब होतो, प्रचंड अडचणी येतात. आणि आज वास्तू मी बुक केली आहे आणि मला व्यावसायिकाने सांगितलंय की ही वास्तू तुम्हाला आम्ही वर्षभरात 2 वर्षात पोझिशन देऊ सगळं, आणि आपण आनंद होतो आपल्याला की यस, मला 1-2 वर्षामध्ये वास्तू मला मिळणार आहे, बरोबर आहे. परंतु काही कालावधीनंतर असं लक्षात येतं की वास्तू बुक होऊन जवळजवळ 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, परंतु त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत आहेत आणि आम्ही फार परेशान झालोय, आम्ही चुकीच्या वेळेला वास्तूची गुंतवणूक केली असं वाटतं. त्याच्यासाठी एक छोटंसं सूत्र आज मी तुम्हाला सांगतोय. ते सूत्र वापरून पाहायचं ज्या वेळेला कोणता जातक तुमच्याकडे येईल आणि तो अशा संदर्भातला प्रश्न तुमच्याकडे घेऊन येईल की मला वास्तू घेण्याची प्रबळ इच्छा आहे, वास्तूसाठी गुंतवणूक करू का? गुंतवणुकीसाठी हे वर्ष आताचं उत्तम आहे का? माझा ग्रहयोग कसा आहे? लक्षात घ्या. आता नीट लक्ष देऊन हे सूत्र ऐका. आपण ज्या वेळेला वास्तू घेत असतो त्यावेळेला गुंतवणूक करतो, परंतु त्यावेळेला आपली मूळ जी लग्न कुंडली असते, आपल्याकडे एक चंद्र कुंडली असते आणि एक लग्न कुंडली असते, बरोबर आहे. तर लग्न कुंडलीमध्ये मेन नेटल चार्टमध्ये लग्न कुंडलीमध्ये लक्षात ठेवा, लग्न कुंडलीमध्ये जे अष्टम स्थान आहे, हे जे अष्टम स्थान आहे, तर या अष्टम स्थानामध्ये ज्यावेळी हे जे अष्टम स्थान आहे, या अष्टम स्थानातून ज्यावेळी गोचरीचा शनी गोचरीने इथून ट्रान्झिट करत असतो अष्टम स्थानातून. एका राशीमध्ये शनी किती वर्ष असतो? साधारण 2.5 वर्ष एका राशीमध्ये असतो आणि 12 वर्षांनी तो पुन्हा, म्हणजेच 12 राशी पूर्ण करायला त्याला साधारण 30 वर्षाचा कालावधी येतो. पण एका राशीमध्ये तो 2.5 वर्ष असतो. आता शनी कुठल्या राशीमध्ये? तो आहे मीन राशीमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजेच समजा इथे मीन रास आहे आणि शनी आता मीन राशीमधून गोचर करतोय, बरोबर आहे. म्हणजे कुठल्या लग्नाची कुंडली झाली? ही झाली सिंह लग्नाची कुंडली. ज्या ज्या जातकांची सिंह लग्नाची कुंडली असेल, सिंह लग्नाची, त्यांच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थान, हे कुठलं आहे? 8वं स्थान, अष्टम स्थान. अष्टम स्थानामधून आता शनी ट्रान्झिटने गोचर करतो आहे, लक्षात आलं. म्हणजे ज्या ज्या जातकांची सिंह लग्नाची कुंडली असेल त्यांच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानातून शनी गोचर करतोय. आणि असे जातक, ज्यावेळी असे जातक गुंतवणूक करायला निघतायत घरासाठी, वास्तूसाठी, त्यावेळी त्यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. कारण हा शनी ज्यावेळी अष्टम स्थानापर्यंत आहे तोपर्यंत ह्यांनी गुंतवणुकीचा विचार करू नये. शनी अष्टमातून गोचर करत असताना जर का वास्तूमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर त्या वास्तूमध्ये अनेक नाना तऱ्हेच्या अडचणी येतील. तुम्हाला त्याचं पोझिशन मिळेपर्यंत लवकर पोझिशन मिळणार नाही. तुम्ही विसरून जा की त्याच्यामध्ये काही ना काही अनंत अडचणी येतील. म्हणून सिंपल सूत्र लक्षात ठेवा. ज्यावेळी जातक प्रश्न घेऊन येईल की मी जागेसाठी गुंतवणूक करतो आहे तर माझी वेळ योग्य आहे का, तर त्यावेळेला एक सूत्र पाया, हे फक्त गोचरीचा शनी जर का अष्टमातून भ्रमण करत असेल तर जागेमध्ये विशेष करून गुंतवणूक करू नये, अन्यथा ती गुंतवणूक अडचणीत येऊ शकते. जागा प्राप्त व्हायला अनेक विलंब येईल, त्याच्यामध्ये अनेक समस्या प्राप्त होऊ शकतील.
समजलं? क्लिअर आहे एवढं? एकदम सिंपल सूत्र आहे, राईट? आता दुसरं सूत्र, ज्यावेळी आपण जागेमध्ये बदल करतो, एखाद्याला असं वाटतं की मी माझ्या जागेमध्ये बदल करावा, माझी राहती जागा सोडून मी नवीन जागेमध्ये जावं, किंवा काही जणांना आपल्या कामानिमित्त काही वेळेला 3 वर्ष 5 वर्ष कामानिमित्त कुठेतरी ट्रान्सफर येते आणि त्याला दुसरीकडे जावं लागतं, किंवा काही जण म्हणतात की आता मी सध्याचं घर मला थोडंसं लहान होतंय, तर हे घर मी भाड्याने देतो आणि मी दुसरीकडे शिफ्ट होतो. कळलं की नाही? म्हणजे मी परिवर्तन करतो. तुमच्या जागेमध्ये केव्हा बदल होईल? अचानक बदल येतो, अचानक काही घटना घडते, बरोबर आहे? तर नेहमी एक सूत्र लक्षात ठेवून द्या. सूत्र असं आहे, चतुर्थ स्थान जे आहे तुमचं, हे चतुर्थ स्थानावर आपण प्रॉपर्टी पाहतो, बरोबर आहे? चतुर्थ स्थानावर आपण प्रॉपर्टीचा विचार केलेला आहे, भूमीचा विचार केलेला आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जो कोण चतुर्थेश असेल, कळलं की नाही? जो कोणी चतुर्थेश असेल, आता चतुर्थ स्थानामध्ये आता जर आपण सिंह लग्नाची पत्रिका पाहिली तर चतुर्थेश कोण झाला? चतुर्थ स्थानात वृश्चिक रास आली म्हणजे चतुर्थेश झाला मंगळ. तुमच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानातून किंवा चतुर्थेशावरून, चतुर्थ स्थानातून किंवा चतुर्थेशावरून, या कुंडलीचा चतुर्थेश कोण आहे? मंगळ. चतुर्थेशावरून ज्यावेळी ट्रान्झिस मध्ये राहूचं गोचर भ्रमण होईल त्यावेळेला तुमच्या जागेमध्ये बदल होऊ शकतो. लक्षात आलं? राईट? आता लक्षात घ्या, साधारण ही कुंडली आहे एका धनु लग्नाची. चतुर्थ स्थान कुठे आहे? हे चतुर्थ स्थान आहे. चतुर्थ स्थानात कुठली राशी आली आहे? मीन राशी. म्हणजे चतुर्थेश कोण झाला? चतुर्थेश झाला गुरु. चतुर्थेश गुरु कुठे आहे? तृतीय स्थानात आहे. लक्षात आलं? चतुर्थेश गुरु तृतीय स्थानामध्ये. तृतीय स्थान चतुर्थाचं व्ययस्थान आहे. लक्षात आलं की नाही? म्हणून नेहमी लक्षात घ्या, कुठल्याही भावाचा स्वामी ज्यावेळी त्याच्या पाठच्या भावात जाऊन बसतो त्यावेळी त्याच्या पुढच्या भावामध्ये न्यूनता आणू शकतो. लक्षात आलं? मग असं कुठल्याही भावांसंदर्भात तुम्ही घेऊ शकता. ज्या भावाचा फलादेश पाहताय त्या भावाचा अधिपती त्याच्या व्ययात म्हणजे त्याच्या पाठच्या स्थानात असेल तर त्या पुढच्या भावामध्ये, त्या भाव फलितामध्ये काहीतरी व्यत्यय येऊ शकतो, अडचणी येऊ शकतात. लक्षात आलं? एखादी नकारात्मक गोष्ट मिळू शकते. कळलं की नाही? या कुंडलीचा चतुर्थेश कोण आहे? या कुंडलीचा चतुर्थेश आहे गुरु, कारण मीन रास चतुर्थात आली. चतुर्थेश गुरु तृतीय स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. चतुर्थेश तृतीयात असेल तर अशा जातकाने प्रॉपर्टी घेताना स्वतःच्या नावावर विशेष करून घेऊ नये. कळलं की नाही? त्याला ती प्रॉपर्टी लाभत नाही. त्या प्रॉपर्टीमध्ये अनेक अडचणी येतात, वास्तू प्राप्त होण्यामध्ये अनेक अडचणी येतात. मग अशा जातकाने संयुक्तिक नावाने पुन्हा नंतर प्रॉपर्टी घ्यावी. कोणाचं तरी जॉईंट मध्ये त्याने प्रॉपर्टी जर घेतली तर त्याला कुठेतरी प्रॉपर्टीचा योग प्राप्त होऊ शकतो. अन्यथा ह्याने स्वतःच्या नावावर, नुसती स्वतःच्याच नावावर जागा घेतली तर काही गोष्टींमुळे, काही कारणामुळे कदाचित त्याला ती जागा लाभणार नाही आणि त्याला ती जागा विकावी लागेल. कळलं की नाही? म्हणजे त्याला जागेचा, वास्तूचा लाभ मनाप्रमाणे प्राप्त होणार नाही. परंतु आता लक्षात घ्या, जागेमध्ये परिवर्तन केव्हा होईल? किंवा एखादा मनुष्य एखादी जागा सोडून दुसरीकडे राहायला जातो आणि त्याच्या मनामध्ये त्याच वेळेला विचार येतो की मी आता ही जागेमधून दुसऱ्या जागेमध्ये परिवर्तन करतो. नियम आता लक्षात घ्या, जो मी दुसरा नियम सांगतो राहूचा. तुमच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानातून राहूचं गोचर भ्रमण. गोचर भ्रमण म्हणजे ग्रह नेहमी प्रवास करत असतात, ते प्रत्येक राशीमधून संक्रमण करत असतात. आता सध्या राहू कुठल्या राशीमध्ये आहे? आता राहू आहे कुंभ राशीमध्ये, बरोबर आहे? राहू कुठे आहे सध्या? या कुंभ राशीमध्ये राहूचं भ्रमण आहे. म्हणजेच चतुर्थ स्थानातून राहूचं भ्रमण किंवा चतुर्थेशावरून राहूचं भ्रमण होत असेल त्यावेळी जातकाच्या जागेमध्ये स्थलांतर होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. आता सध्या राहू कुंभ राशीमधून भ्रमण करतोय. सदर जातकाचा चतुर्थेश कोण झाला? गुरु झाला. तो गुरु कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. याचाच अर्थ चतुर्थेशावरून राहूचं गोचर भ्रमण सुरू आहे. या जातकाच्या जागेमध्ये परिवर्तनाचा योग आला. कळलं की नाही? म्हणजे एक जागा राहती आहे ती त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावाने, परंतु काही कारणामुळे, कामानिमित्त म्हणा, त्याला जागेमध्ये सध्या बदल करावा लागला
आणि त्या जातकाने दुसरीकडे टेम्पररी एक घर घेतलं आणि त्याने परिवर्तन केलं. लक्षात आलं? म्हणजे आता नियम लक्षात घ्या. चतुर्थ स्थानातून राहूचं गोचर भ्रमण किंवा चतुर्थेशावरून राहूचं गोचर भ्रमण होत असेल त्यावेळी तुमच्या जागेमध्ये स्थलांतर होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. हाच सेम नियम तुम्ही कर्मस्थानाबद्दल सुद्धा लावू शकता. एखादा व्यक्ती आपल्या नोकरीमध्ये बदल करतो किंवा एखाद्याला ट्रान्सफर येते आणि गव्हर्नमेंट सर्वंटना सुद्धा ट्रान्सफर येत असते काही वर्षांनी, किंवा एखाद्या व्यक्तीला कंपनी कामानिमित्त कुठेतरी दुसरीकडे परिवर्तन करतो त्याचं, बरोबर आहे, कुठेतरी दुसरीकडे ट्रान्सफर दिली जाते. हा सेम नियम तुम्ही लावू शकता. तुमचं कर्मस्थान कुठलं आहे? हे दशम स्थान आहे. दशम स्थानाचा जो कोणी अधिपती असेल त्या दशमेशावरून राहूचं गोचर भ्रमण होईल. लक्षात ठेवा, तुमच्या दशम स्थानाचा जो कोणी अधिपती असेल, कदाचित इथे जी लग्नाची कुंडली असेल त्या लग्न कुंडलीनुसार इथे दशमेश तुमचा रेडी होईल. म्हणजे ही धनु लग्नाची कुंडली आहे, तर धनु लग्नाच्या कुंडलीला दशम स्थानामध्ये कन्या रास आहे. मग कन्या राशीचा स्वामी कोण झाला? कन्या राशीचा स्वामी झाला बुध. मग नियम काय आहे? दशमेशावरून, आता हा दशमेश या स्थानात बसेल असं नाही, तो दशमेश 12 राशींपैकी कुठल्याही राशीमध्ये असू शकतो. एखादा व्यक्ती प्रश्न घेऊन येतो, मला सध्या ट्रान्सफर होण्याचा योग आहे का, मला ट्रान्सफर दाखवली जाते आहे का, किंवा माझ्या नोकरीमध्ये बदल होणार आहे का. आजकाल लोक 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षाने आपल्या नोकऱ्या सतत बदलत असतात. लक्षात ठेवा. मग त्यावेळेला हा नियम लक्षात घ्या. जर जातकाच्या कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये दशम स्थानातून राहूचं भ्रमण किंवा दशमेशावरून राहूचं गोचर भ्रमण होत असेल त्यावेळी जातकाच्या नोकरीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, नोकरीमध्ये ट्रान्सफर येऊ शकते, परिवर्तन होऊ शकतं. कामानिमित्त त्याला दुसरीकडे, दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात जावं लागू शकतं. लक्षात आलं? नियम एकदम सिंपल आहे. जर नियम तुम्ही नीट पत्रिकेमध्ये एखाद्या जातकाने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही हा साधा सरळ नियम वापरून सुद्धा देऊ शकता. लक्षात आलं? आता होईल तर केव्हा होईल हे पण लक्षात ठेवा, कारण राहूचं भ्रमण हे 1.5 वर्ष असतं एका राशीमध्ये, बरोबर की नाही? एका राशीमध्ये राहू 1.5 वर्ष राहतो, 1.5 वर्षांनी राहू राशी बदलतो. त्या मूळ कुंडलीमध्ये जर आपण घराचा वास्तूचा प्रश्न पाहत असाल की वास्तूमध्ये केव्हा परिवर्तन होईल, स्थलांतर केव्हा होईल, वास्तू बदलण्याचा योग केव्हा येईल, तर चतुर्थ स्थानाचा अधिपती कुंडलीमध्ये ज्या राशीत बसला असेल, ज्या भावात बसला असेल, तो त्या राशीत ज्या अंशावर असेल त्या अंशावर ज्यावेळी राहूचं गोचर भ्रमण बरोबर येईल त्या दरम्यान त्याचं वास्तूमध्ये स्थलांतर होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. नोकरीमध्ये पण परिवर्तनाचा योग केव्हा येईल? दशमेश ज्या राशीमध्ये, ज्या भावात स्थित असेल, तो ज्या राशीमध्ये ज्या अंशावर असेल त्या अंशावरून बरोबर राहूचं गोचर भ्रमण येईल, त्यावेळेला त्याला नोकरीमध्ये स्थलांतर, परिवर्तन येऊ शकतं. लक्षात आलं? मित्रांनो, नियम एकदम साधा सिंपल आहे. पत्रिका पाहत असताना जर या साध्या सरळ नियमांचा अवलंब केलात तर तुम्हाला अचूक उत्तरं सापडू शकतील आणि त्याच्यामध्ये गंमत काहीतरी एक न्यायाची वेगळीच गंमत तुम्हाला पाहायला मिळेल. कळला नियम सगळ्यांना? तर आज आपण 2 नियम शिकलेलो आहोत. एक शनीचा एक नियम शिकलो की वास्तूमध्ये केव्हा गुंतवणूक करावी आणि केव्हा करू नये. तर रेड सिग्नल केव्हा दाखवेल? जर का लग्न कुंडलीमध्ये 8व्या स्थानामध्ये जर का शनीचं भ्रमण असेल अष्टम स्थानातून गोचरीने, तर त्यावेळेला वास्तूमध्ये शक्यतो रिस्क घेऊ नये गुंतवणुकीची, वास्तू गुंतवणूक करायला जाऊ नये, अन्यथा त्याच्यामध्ये नाना तऱ्हेच्या अडचणी येऊ शकतात. आता सध्या एका जातकाने कर्क लग्नाची कुंडली होती तिची, आणि कर्क लग्नाची कुंडली असताना जर आपण कर्क लग्नाची कुंडली जर इथे मांडली कर्क लग्न, तर इथे बरोबर कुंभ रास येते. एका जातकाने ज्यावेळी कुंभेत शनी होता 2023 जानेवारीला तो गेला होता, 17 जानेवारी 2023 ते आता 29 मार्च 2025 पर्यंत शनी कुंभेत होता. 2024च्या दरम्यान त्या स्त्री जातकाने, म्हणजे 2023च्या दरम्यान स्त्री जातकाने शनी इथे असताना, तिच्या अष्टमातून असताना जागेची गुंतवणूक केली, जागेमध्ये गुंतवणूक केली. परंतु आता त्यांना 2 वर्षात पोझिशन देणार 1.5 वर्ष सांगत होते, परंतु अजूनही त्यांना पोझिशन प्राप्त नाही आणि अजूनही त्यांना त्या जागा प्राप्त होण्यामध्ये अनेक नाना तऱ्हेच्या अडचणी येत आहे. त्यांना आता असं वाटतंय की आम्ही गुंतवणूक करून आमची चूक झाली की काय. सिंपल नियम आहे. लग्न कुंडलीचा वापर करून गोचरीच्या शनीचा अवलंब करून पहा, नियमाची पडताळणी करून पहा, नक्कीच तुम्हाला अनुभूती येऊ शकते आणि एखाद्याचं नुकसान होण्यापासून पण तुम्ही वाचू शकता. म्हणजे योग्य काळ कुठला, साधा सरळ नियम वापरून तुम्ही योग्य काळ जातकाला देऊ शकता. लक्षात आला असेल नियम? तर असेच आता
ज्योतिष सूत्राचे नवीन नवीन नियम घेऊन आपण भेटू पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, ऐकत राहा, शिकत राहा. नमस्कार.